खूप भाजले रे इंद्रा. ठीक आहे आई, थोडीशी जखम आहे, नको काळजी करूस. अशी कशी नको काळजी करू रे. तर ती मुलगी तुझ्या आजूबाजूला जरी असली ना तरी मला जास्तच भीती वाटते. काय करेल ना काही सांगता येत नाही. तू बघितलंस ना, तू तिच्यासाठी एवढं करून सुद्धा ती तुझ्या वाईटावरच टपलीये. म्हणून मी तुला सांगत होते तिच्यापासून लांब राहा. बघितलंस ना इंद्रा, खाली इतकं सगळं घडलं, मी तिला इतकं काय काय बोलले, तर ही इथे पुन्हा आलीच. थांब, ही अशी नाही ऐकणार. मॅडम काय गे, तुझ्यामुळे माझ्या इंद्राला इतकं भाजलं. शेवटी काय तुझ्या मनात जे होतं ते केलंच ना तू. मग आता पुन्हा कशाला आलीस इथे? काय पाहिजे तुला? मॅडम, ते मी सरांच्या हाताला फोड नको यायला म्हणून हा कच्च्या बटाट्याचा रस आणला होता. हा फोडावर लावला ना की तो फोड बसतो, आणि हा कोरफडीचा गर तो जरा हाताला शांत करेल. जखमेवर पण लावू शकतो. हे तुम्ही त्यांना लावा. वाह, छान. म्हणजे आधी स्वतःच जखम द्यायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायची नाटकं करायची का? अगं, जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज ठेव. हे तुझे उपाय ना, निघ इथून, निघ. तुझ्या चेहऱ्यावर तू किती भोळेपणाचा आव आणलास ना, तरी तुझ्या मनात किती घाण आहे ना हे मी चांगलंच ओळखू नये. त्यामुळे निदान माझ्या समोर तरी नाटकं अजिबात करायची नाहीत. हो मॅडम, मी नाटक करत नाही. बास बास, माझ्या समोर बोलायची हिम्मतही करायची नाही. तिटकारा आला होता आम्हाला तुझा घाणेरडा चेहरा बघून. तुझ्यासारख्या उद्देशा माझ्याच घरी यावी का? हजारदा सांगितलं होतं ना तुला, माझ्या लेकापासून लांब राहायचं, त्याच्या पुढे मागे करायचं नाही, त्याला त्रास द्यायचा नाही. पण तू ऐकलं नाहीस. तुझ्यासारख्या भिकारड्या पोरीला काय हवंय ना मी चांगलंच ओळखून होते, पण नियतीने घात केला माझा. तर तुला शेवटचं निक्षून सांगते, यापुढे या खोलीत यायचं नाही. माझ्या इंद्रापासून खूप लांब राहायचं. त्याच्या आसपास जरी दिसलीस ना तर या मालती महाडिकचं रौद्र रूप बघशील तू. जा इथून. जा म्हटलं ना. माझ्या इंद्रापासून खूप लांब राहायचं. राणी, नको रडू ग, शांत हो बाबू. मला कळतंय ग, मालती तुला खूप वाईट साईड बोलली ना. पण बाळा, ही वेळच वाईट आहे असं समज ग. हे बघ, हे दिवस पण निघून जातील राणी. बाळा, तू त्रास करून घेऊ नको, शांत हो बघू. त्रास तर होणारच ना. माझ्या मनात कसलंच पाप नाही. जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. इंद्रजित सरांना त्रास व्हावा असं का वाटेल मला? आम्ही त्यांच्या वाईटावर काय टपून बसेल? मी खरंच सांगते, माझ्या मनात असलं काहीच नाही. मालती मॅडम खूप चुकीचा विचार करतायत माझ्याबद्दल. आम्ही वाईट मुलगी नाहीये. हो बाळा, अगं पण हे या घरातल्या लोकांना कळायला थोडा वेळ लागणार आहे, आणि तोपर्यंत तुला धीर धरावा लागणार आहे राणी. मला सांग, असं रडून कसं बोला बाळा, सांग बरं. हे बघ, तू जर अशा आतून खचून गेली तर कसं होईल ग? राणी, मला माहितीये तू एक धाडसी मुलगी आहेस,
आणि बाळा सारखं अशी रडत राहिलीस तर या घरात तुझा निभाव कसा लागेल सांग बघू. पण मालती मॅडमला असं का वाटतं की मी इंद्रजित सरांना त्रास द्यायला इथं आली, त्यांच्या पैशासाठी मी इथं आली. मी गरीब घरात जन्माला आले म्हणून मला श्रीमंतीचा सोस असेल असं नाही ना. हवा मी गरीब होत पण पैशासाठी कुणाच्या आयुष्याशी असं खेळत नाही. हे बघ राणी, मला हे कळतंय बाळा, पण एक लक्षात ठेव, हे बघ ज्या परिस्थितीत तुझं आणि इंद्राचं लग्न झालंय आणि सुरुवातीपासून मालती ज्या पद्धतीने तुझ्याशी वागली का नाही ते पाहता तिचं मत तुझ्याविषयी लगेच बदलल असं मला नाही वाटत. पण हा, तू जर तिचं मत बदलावं म्हणून जर पुढं पाऊल टाकलंस तर मात्र एक ना एक दिवस मालतीचं मत तुझ्याविषयी नक्की बदलेल. हो, मी पूर्ण प्रयत्न करेल. आपण इंद्रजित सरांच्या आसपास पण मला मालती मॅडम जाऊ देत नाही. आता मगाशी सुद्धा मी त्यांच्या काळजीपोटी कच्च्या बटाट्याचा रस घेऊन गेले होते. मी म्हटलं भाजल्यावरती जर लावलं तर फोड येणार नाही, पण त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही. इंद्रजित सरांना भाजलं ना तेव्हा मला पण खरंच वाईट वाटलं. मी आई भाऊची शपथ घेऊन सांगते त्यांचा त्रास नाही बघवला. तोच त्रास दूर करायला गेलं तर मालती मॅडमला ते पण नाही आवडलं. मी सांगितलं ना राणी तुला, बाळा ह्या सगळ्यांना वेळ लागणार आहे. पण राणी, तू मालतीचं मत बदलवशील हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. तू एक ना एक दिवस ते नक्की करशील. तुला माहितीये, तूच ती व्यक्ती आहेस जे ह्या घरातल्या सगळ्या लोकांना माया करशील, आमच्या ह्या घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांना एकत्र बांधून ठेवशील, सगळ्यांना एकमेकावरती प्रेम करायला शिकवशील. हा फक्त तू तोपर्यंत ना हिंमत हारू नकोस राणी. नाही हरणार आणि मी तुमचा विश्वास पण कधी नाही मोडणार. आता कसं शहाण्यासारखी बोललीस. चल डोळे पुस बघू आता. आणि राणी, दुसऱ्याची काळजी घ्यायची असेल ना बाळा तर स्वतःची काळजी घ्यावी लागते आधी. हे असं करून नाही चालणार. बघितलंस तुला सुद्धा किती भाजलंय ते. हा चल, मी तुला खोबरेल तेल लावून देते. बस ये. काय ग, खूप दुखतंय हा, होतीये का? आई भावांची आठवण आली. राणी बाळा, आता इथून पुढं तुझी आई आणि तुझी बुवा दोघांना माझ्यातच पाहायचं बरं का. मी आहे ना तुझ्यासोबत. नको नको म्हणताना सुद्धा ती राणी नावाची ब्याद माझ्या वाटेत आडवी आलीच. शेवटी बघ ना, त्या जोगतिळीचंच म्हणणं खरं ठरलं. तू तुझ्याच घरामोर मांडव टाकून तुझ्याच होणाऱ्या सुनाचं लगीन लावत्यास. जिला मी माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमच फेकण्याचा प्रयत्न करत होते, तिचं इंद्राशीच लग्न व्हावं. मी तिच्या लग्नाचा घाट घातला होता आणि ती माझ्याच घरात लग्न करून आली. याआधी ती इंद्राला फॅक्टरीत त्रास देत होती आणि आता घरात घुसून त्याच्यावर कुरघोडा करायला बघते. हो नाही, रीतीभातीच तर करत होतो ना आपण, तरीही तिने इंदिरा भाऊजींवर राग काढावा. कमाल झाली त्या मुलीची. आई तिनं मुद्दामून भाजलं इंदिरा भाऊजींना, त्यांना चटका बसावा
म्हणूनच तिने ते कडकडीत गरम पाणी आणून ठेवलं होतं तिथे. पण इतकं सगळं होऊन सुद्धा आबा किंवा इतर कोणीही तिला एका चकार शब्दाने काही बोलले नाहीत. हा नाहीच बोलणार आई, कारण सगळ्यांशी गोड बोलून तिने बरोबर सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय. आई मला तर असं वाटतं या घरात येण्याचं प्लॅनिंग तिनं आधीपासूनच केलेलं असणार, म्हणून तिनं बरोबर अशी माणसं हेरली जी तिच्या गोड बोलण्याला बोलतील. हे खरंच असं केलं असेल का ग तिने? हो आई, तिनं आत्तापर्यंत जे काही केलंय ना ते सगळं काही प्लॅनिंग करून केलेलं आहे. ती मुलगी खूप चतुर आहे, पण दाखवत नाही. अहो तिच्या मनात एक आणि ओठावर एक असतं. पण आता काही म्हणा, ती मुलगी कायम आपल्या आजूबाजूला असणार. आता कायम. आता वरून देव जरी येऊन बोलला ना की आयुष्यभर घरात राहील, तरी मी त्याचं ऐकणार नाही. मी हिला घराबाहेर काढूनच स्वस्थ बसेन. हो, पण कधी आई? वेळ आल्यावर. आता घाई करून चालणार नाही, कारण माझ्या इंद्राला त्रास होऊ नये म्हणून मलाच त्याची ढाल बनून राहावं लागणार आहे. ही मुलगी माझ्या इंद्रावर वार करायला आली ना हे चांगलं ओळखून आहे मी. आई, त्या मुलीनं कितीही वार केले ना ते सगळे वार आपण परतवून लावूयात. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. पण आई, ह्या घरातून त्या मुलीला घालवण्यापेक्षा ती स्वतःहून या घरातून कशी निघून जाईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. म्हणजे काय करायचं ते मी बघते. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभ्या राहा. मग बघाच आजच तिचा हिशोब कसा चुकता करते ते. पण नेमकं काय करणार आहेस ते तरी सांगशील का नाही? आई, आता बोलण्यात वेळ घालवायला नको, त्यापेक्षा मी करूनच दाखवते ना. शर्ट शोधताय का? हे घ्या, रत्ना काकीने द्यायला सांगितलं. हात बरा आहे का तुमचा? ठीक आहे. खूप भाजलं का? मी मलम लावून देऊ का? नाही, आव लावून देते, थोडं तुम्हाला बरं. सांगितलं ना मी, नाहीये गरज त्याची काही. मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. ते लग्नानंतर काय बोलणंच झालं नाही ना. तुम्ही असं अचानक लग्नाला उभं राहिलात. सो नाही म्हणजे त्यांनी खूप गोष्टी बदलल्या. तुम्ही जर त्या दिवशी लग्नाला उभं राहिला नसतात तर माझं अख्खं कुटुंब, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आणि आईचं तर काय झालं असतं याची कल्पना पण करवत नाही. तुमच्यामुळे तिचा जीव वाचला. तुम्ही खूप मोठी गोष्ट केलीत माझ्यासाठी. मी तुमचा आभार. इट्स ओके, तू जाऊ शकतेस. मला रेडी व्हायचंय. ठीक आहे, वा तुम्ही रेडी, जाते मी. अरे यार, आपण फक्त असं बसून राहायचंय का? आबा, अहो मला खूप बोर होतंय आता. मग काय तर यार, दादाचं लग्न झाले आणि कुणाला कसलीच एक्साइटमेंट नाही काय करण्याची. बघ ना यार जुगरो, जस्ट इमॅजिन आपल्याला इतकं बोर होतंय तर ते राणीला किती बोर होत असेल यार. बोरपेक्षा जास्त वाईट वाटत असेल. काल कळसातली आंघोळ करताना बरोबर नको ते होऊन बसलं, त्यामुळे तिला किती ऐकून घ्यावं लागलं. झालं ते झालं, यावर चर्चा नको. मला माहितीये आज जे काही घडले त्यात राणीची काही चूक नव्हती. करेक्ट आहे आबा, खरं तर राणीची चूक नव्हतीच. उगाच मम्माने तिला ब्लेम केलं आणि सगळेच खेळ खेळायचे राहून गेले. हो आबा, इतर कार्यक्रम पण राहून गेले. हो, सगळे कार्यक्रम होणार आहेत. सत्यनारायणाची पूजा पण आपण करायची आहे. तुम्ही तयारीला लागा. खरंच? मग तसं असेल तर आम्ही लगेच तयारीला लागतो. हो ना आबा, जर बाकीचे कार्यक्रम होत असतील तर इतर गेम्स पण खेळूयात ना प्लीज. अहो काकी, सांगा ना काय काय गेम्स खेळायचे असतात लग्नानंतर, सांगा ना प्लीज. अरे हो हो हो, सांगते. किती घाई करता रे तुम्ही दोघं. अगदी सांग नाही, घरातलं वातावरण चेंज व्हायला नको का? अरे खेळ म्हणजे आपले पारंपरिक खेळ असतात, जसे की एक परात घ्यायची,
आणि त्या परातीमध्ये काही वस्तू टाकायच्या आणि त्या वस्तू दिसू नयेत म्हणून कुंकवाचं पाणी भरायचं आणि मग नवरा नवरीला त्या वस्तू शोधायला लावायच्या. ज्याला पहिल्यांदा सापडेल तो जिंकला. आणि हा दुसरा एक खेळ म्हणजे एकाने मुठीमध्ये सुपारी धरायची आणि दुसऱ्याने ती एका हाताने सोडायची. वाव, किती इंटरेस्टिंग आहे. काकी, आपण अजून काय खेळू शकतो? हा, आणखी एक म्हणजे दोघांनी एकमेकांबद्दलचे प्रश्न विचारायचे. आता जो त्या प्रश्नांची बरोबर उत्तर देईल तो जिंकला. एकच नंबर. चिकू, हे सगळं लिहून घेतलंस ना तू? अजिब्रो, आपलं सगळं इथं असते, कळलं ना? अरे यार, सांगा ना, आपण सगळ्यात आधी कुठल्या गेम पासून सुरुवात करायची? काही खेळ खेळायची गरज नाहीये. झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे. आधीच्या खेळाच्या नावावर माझ्या इंद्राला जो त्रास झालाय ना, तो काही कमी नाहीये. अहो काकी, पण ते ऍक्सिडेंटली घडलं. ते झालं ते काही ऍक्सिडेंटली नाही झालं. मुळात पाणी गरम आहे का नाही हे चेक करणे किती बेसिक गोष्ट आहे, एवढी कळू नये का माणसाला? त्यामुळे आता पुन्हा हे असले खेळ खेळण्याची ना काहीच गरज नाहीये. अगं पण मम्मा प्लीज, आधीच खूप बोर होतंय, असं नको ना करू. हे बघ, यापुढे काहीच नाही होणार याची काळजी ना आम्ही घेतो. चिकू, मी एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का तुला? अगं मम्मा, आधीच घरात किती कंटाळवाणं वातावरण झालंय बघ ना यार. आणि मला सांग, दादूचं लग्न आपण सेलिब्रेट करायला नको का? मुळात लग्न सेलिब्रेट करायला सगळं काही सगळ्यांच्या मनासारखं नाही झालेलं. जगात काडीची किंमत नसलेल्यांना घरात आल्या आल्या एवढी किंमत आणि वेळ द्यायची काहीच गरज नाहीये. मी ऐकून घेतोय म्हणून जास्त बोलू नका. राणी आपल्या घरची सून आहे आणि नवीन सून घरात आली आहे, याचा तुम्हाला आनंद साजरा करायचा नसेल काय हरकत नाही. ज्यांना करायचंय त्यांना करू द्यात. उगाच तुम्ही खोडा घालू नका. मी खोडा घालत नाहीये, पण इंद्रा हे खेळ खेळणार नाही एवढं मात्र नक्की. मी खेळ खेळणार आहे आई. इंद्रा, काय बोलतोयस तू? आई, डोंट वरी, एवढं काही नाही झालंय. चिकू, तुला खेळ खेळायचे आहेत ना? चल सुरुवात कर. आणि हो, राणीला सांग हरायला रेडी राहा म्हणा, कारण तुला चांगलं माहिती इंद्रा कधी हार मानत नाही. इंद्रा, तू आई डोंट वरी, काय एवढं टेन्शन घेतेस? काही नाही होणार. चला, आता दादू पण रेडी झालाय तर आपण सुरुवात करूयात. ओके, आधी आपण प्रश्न विचारण्याचा गेम खेळूयात. आजूबरो जा पटकन राणीला. थँक्यू. मालतीच्या मनात राणी विरोधात जी आग धुमसतीये तिला हवा द्यायला हवी. इंद्रासाठी आबा आता जवळजवळ दुश्मन झालेच आहेत. त्यांच्या नात्यातली खडी विस्कटली. आता ती खडी कायमची उद्ध्वस्त करायची. आली मालतीच्या मनातल्या धुमसणाऱ्या आगीला हवा देणारी. ओ माय, अहो या ना इकडे या. अहो, अशी वाकडी वाट करून कुठे निघालात आमच्या दारावरून? थांबा जरा, जोगवा घेऊन जा. अहो, तुम्ही जे सांगितलं होतं ना त्या दिवशी ते खरं ठरलंय. त्या इंद्रानं राणी बरोबर शेवटी लग्न केलंच. बाय, ते होणारच होतं. मी माझ्या मनचं बोलत नाही. त्या दिवशी बाईसाहेब बोलल्या, मला काय राग आला नाही त्यांचा. जे विधी लिखित असतं या ते बदलत नाही. माय, जोगवा वाढ ग माय. तुला इकडे येऊ नको सांगितलं होतं ना, तरी पुन्हा आलीस? यावं लागतंय माय. अगं मी बोलले तेच झालं आणि ती होणारच होतं. आली का नाही ती पोरगी तुझी सून होऊन? आता ते तुला मान्य नाही एवढंच. अगं राजा राणीचा संसार होणार आहे त्यांचा.
पण तू मनातनं विष काढलंस तर थोपाड बंद कर हं तुझं. तूच नाट लावलास आणि ते झालं. आणि ज्या पोरीला तू माझ्या घरची सून म्हणतेस ना, मी तिला माझी सून मानत नाही. तुझ्या मान्यावर काय चालत नाही. त्या वरच्याच्या हातात असतंय समज. त्या पोरावर लय जीव आहे ना का तुझा. त्या पोरीपासनं तुझ्या पोराला लय धोका आहे असं वाटत होतं ना का तुला. पण नीट ऐक माय, अगं तुला मान्य नसलेली ही तुझी सूनच तुझ्या पोराची ढाल आहे. हीच आहे ती तुझ्या पोरावर येणारं वादळ परतून लावल, त्याचं रक्षण करील. त्याच पोरीमुळं तुझ्या घरात सुख नांदणार आहे माय. म्हणूनच त्या पोरीला हुकमाची राणी म्हणतात. बास, खूप बोललीस तू. आता बास. एकदा तू बोललीस ते खरं झालं म्हणजे मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवीन असं वाटतंय का तुला. तू विधिलिखित सांगितलंस ना मला. मग आता तू सुद्धा नीट कान देऊन ऐक माझं. ही कर्मदरिद्री पोरगी, हिच्यामुळे जर माझ्या घरात सुख नांदणार असेल ना, तर ते सुखच मला नकोय. कारण ही पोरगीच मला या घरात नकोय. या मालती महाडिक मध्ये एवढी धमक आहे ना की ती तुझं विधिलिखित बदलते की नाही बघ. पुढल्या वेळी जोगवा मागायला येशील ना, तेव्हा ही मुलगी या घरची सूनच काय, या घरात मोलकरीण म्हणून पण नसेल.